हॅलो. आज आपण बेसिकली वे ऑफ टेशन न्यूमेरिकल करतोय. वे ऑफ टेशन न्यूमेरिकल जर तुम्ही ऑब्झर्व करता एक्झामला 3 क्वेश्चन विचारतात, 2 ते 3 क्वेश्चन डेफिनेटली विचारतील. ठीक आहे, तर आपण पहिले फॉर्म्युलाच बघून घेऊ. त्या फॉर्म्युलामध्ये व्ही इक्वल टू एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. व्ही इक्वल टू एन लॅमडा. हा जो लॅमडा असतो दॅट इज वेव्हलेंथ. हा जो व्ही आहे दॅट इज व्हेलॉसिटी आणि हा एन दॅट इज फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, पहिला फॉर्म्युला झाला. दुसरा फॉर्म्युला आहे वेव्ह नंबर. वेव्ह नंबर हा नेहमी 1 लॅमडा असतो. जो पण तुमचा लॅमडा त्याचा इन्व्हर्स करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण 10th ला पण शिकलो होतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला शिकलो होतो. व्हेलॉसिटी इन एअर अपॉन व्हेलॉसिटी इन मीडियम. ठीक आहे, किंवा तेव्हा तुम्ही त्याला असं लिहू शकता, वेव्हलेंथ इन एअर डिवाइडेड बाय वेव्हलेंथ इन मीडियम. सगळ्यांना पटतंय का? कोणाला डाऊट आहे केसमध्ये? मेला असं येतं का, यू इक्वल टू व्ही झिरो अपॉन व्ही एम मीडियम मधला इज इक्वल टू लॅमडा झिरो अपॉन लॅमडा एम. ठीक आहे, हे सगळ्यांना पटलं? ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक फॉर्म्युला आहे फ्रिंज विड्थचा. हा सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आहे, फ्रिंज विड्थ. हा जो फॉर्म्युला तो बीटाने इंडिकेट केला तर बीटाने. ह्याचा फॉर्म्युला आहे बघा, ह्याचे 2 पॉईंट बनतात फ्रिंज विड्थचे. एक ब्राईट साठी असतो आणि डार्क साठी असतो. ब्राईट साठी फॉर्म्युला एन लॅमडा डी अपॉन स्मॉल डी असतो आणि डार्क पॉइंट साठी असतो बी इक्वल टू 2n+1 लॅमडा डी अपॉन 2d. ठीक आहे, हा डार्क पॉइंट साठी असतो, हे लक्षात ठेवायचं. सगळ्यांना पटतंय? आता ह्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन विचारतात. ओके, त्याच्यानंतर आपला अजून एक फॉर्म्युला आहे, यू इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. सॉरी मला चुकलं, साइन आय अपॉन साइन आर. हा एक फॉर्म्युला येतो. त्याच्यानंतर क्रिटिकल अँगलचा एक फॉर्म्युला असतो. क्रिटिकल अँगल वरती पण एक क्वेश्चन आहे, 1-2 क्वेश्चन आहे, किंवा पोलरायझेशन अँगल म्हणून त्याला म्हणतात. ठीक आहे, क्रिटिकल अँगल इज इक्वल टू, हा फॉर्म्युला लागेल कधीतरी, क्रिटिकल अँगल इक्वल टू, हा बेसिकली असं लिहितात टॅन थिटा पी. याला असं लिहितो मी, चुकून असं लिहितो. क्रिटिकल पोलर अँगलचे 2-3 फॉर्म्युले आहेत. साइन आला पोलर अँगल tan of theta p for polar is equal to 1 upon sin of theta c. आणि हा c म्हणजे क्रिटिकल अँगल. रिमेंबर, हा c थीटा c म्हणजे काय, क्रिटिकल अँगल आहे. ठीक आहे, सगळ्यांना पटलं? ओके, त्याच्यानंतर अजून मला काही फॉर्म्युला वाटत नाही, जसे येईल तसे मी तुम्हाला सांगून देईल. बाय प्रिझमचे पण काही क्वेश्चन्स आहेत, त्याच्या बेसवर पण आपल्याला काय करायचे आहेत. ओके, अजून एक फॉर्म्युला आहे, आय मॅक्स अपॉन आय मीन इक्वल टू a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे फॉर्म्युला म्हणजे हा फॉर्म्युला नंबर 1 झाला, हा फॉर्म्युला नंबर 2 झाला, हा 3 झाला, हे दोन्ही एकच आहेत, हा 4था झाला, हा 5वा आणि हा 6वा. हा पोलराइज वाला जो आहे ना, हा पूर्ण अँगल 6वा आणि हा 7वा झाला. ठीक आहे, आता जसे फॉर्म्युले येतील मी तसे तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे, अजून एक आहे ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू P इक्वल टू 2 into path difference upon
लॅमडा. ठीक आहे, चलो आता आपण ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स करूया, मग तुम्हाला सापडतील. ठीक आहे, मी हा वाला क्वेश्चन मी तिथे घेतलेला आहे. ओके, पहिला क्वेश्चन काय दिला, अ पॉइंट सिच्युएटेड at 7 centimeter and 7.2 centimeter from two coherent sources. Find the nature of illuminated light at the point. आता ह्याच्यामध्ये सांगायचं की जो तुम्हाला पॉईंट मिळतोय तो ब्राईट पॉईंट आहे का डार्क पॉईंट आहे, ते कसं काढायचं. पहिल्यांदा सांगा 7 आहे आणि 7.2 आहे, तर यांचा डिफरन्स किती येणार आहे. बेसिकली आपण असं म्हणू शकतो यांचा पार्ट डिफरन्स बघूया किती आहे. 7.2 सेंटीमीटर मायनस 7 सेंटीमीटर किती आला, 0.2 सेंटीमीटर आला. ह्याला मी कन्वर्ट करतो 0.2 ला मी कन्वर्ट करतो आपल्या मीटर मध्ये. 0.2 इंटू 10⁻² आला. हा 2.2 ला पण नीट करतो त्याला 2 इंटू 10⁻³ आला. सगळ्यांना मान्य. ओके, तर आपल्याला काय करायचं, हा जो पी जो पॉईंट काढायचा तो पी पॉईंट काढण्यासाठी हा फॉर्म्युला 2 इंटू पाथ डिफरन्स अपॉन लॅमडा. ओके, आता 2 प्रणव प्लीज शांत. 2 पाथ डिफरन्स किती बघा, 2 इंटू 10⁻³ अपॉन वेवलेंथ किती बघा 4000 एम्स्ट्रॉम आहे. रिमेंबर 4000 एम्स्ट्रॉम. एम्स्ट्रॉम म्हणजे 10⁻10 असतं. आपण ह्याला कॅल्क्युलेशन करू, 4 इंटू 10⁻³ आला अपॉन 4 इंटू 10⁻³ का आला, हा 10⁻³ का आला कारण 4000 होता, इंटू 10⁻10. ह्या 4 ला 4 इथं कट गेला, आपण चेकआउट करू. आता इथं काय आलं 10⁻³ आला, याच्या 10⁻7 आला. मान्य सगळ्यांना. ठीक आहे, हा जर पॉइंट वरती गेला तर 10⁻³ इंटू 10⁻7 आला, की हा आला 10⁻4 आला. 10⁻4 आला याचाच अर्थ काय होईल, तो बेसिकली हा कुठला पॉइंट येईल तुमचा, इवन पॉइंट येईल. इंटिजर नंबर आला, पॉइंट मध्ये नाही आला, म्हणून हा तुमचा असणार आहे ब्राईट पॉइंट असणार आहे, म्हणजे इवन नंबर असणार आहे. इथं ऍक्च्युली एक 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 चुकतंय माझं, इथं हा जो 2 आहे हा 2 नकोय बेसिकली, इथे डायरेक्ट फॉर्म, कारण 2 जर टाकला ना त्यांनी काय होईल माहितीये का, तो तुम्हाला नेहमी इव्हनच देईल, कारण कुठल्या नंबर 2 नी मल्टिप्लाय करा तो इव्हन होतो, म्हणून तुमचा डायरेक्ट फॉर्म्युला असायला पाहिजे. म्हणजे मी ह्याला काय करतो, सेम कन्सेप्ट करायची, फक्त 2 नाही लिहायचा. मी परत लिहितो, 2 इंटू 10⁻³ अपॉन लॅमडा. लॅमडा किती आला 4000 आला, म्हणजे 4 इंटू 10⁻³ आला, आणि एमस्ट्रॉम आहे म्हणून 10⁻10 आलं, म्हणजे 2 इंटू 10⁻³ अपॉन 4 इंटू 10⁻7. ह्याला हा कट झाला म्हणजे 2 आला. 10⁻³ इंटू 10⁻7 अपॉन 2 म्हणजे किती आले, 10⁻4 अपॉन 2 आला. बरं, हा 10⁻4 म्हणजे गेला 10,000 आले, अपॉन 4 केलं, हे ऑलमोस्ट येतं 5,000 आले. 5,000 हा इवन नंबर आहे, त्याच्यामुळे हा ब्राईट पॉइंट आहे. सगळ्यांना पटतंय, ऑल सेट आहे. हे डिवाइड केलं ना, 10,000 डिवाइड 5, सॉरी 4 करायचं ना, अपॉन 2 येईल ना, इथं अपॉन 2 पाहिजे ऍक्च्युली, बरोबर ना, मग 5,000 आलं. ठीक आहे, मग हा इवन पॉइंट आहे म्हणून तुमचा ब्राईट पॉइंट आला. आता सेम क्वेश्चन आहे पुढचा एक, हा आला, अ पॉइंट सिच्युएटेड ऍट 6.5 सेंटीमीटर 6.65 सेंटीमीटर फ्रॉम टू कोरंट सोर्सेस. सो सेम कन्सेप्ट येईल, पार्ट डिफरन्स आला 6.65 मोठा आहे म्हणून तसं केलं, मायनस 6.5 किती येतं तुमचं 0.15 येईल सेंटीमीटर आला, त्याला मी मीटर मध्ये कन्वर्ट करतो, 0.15 इंटू 10⁻² आला. आता हा पॉइंट काढण्यासाठी मी वरती इकडे घेतो, 15 इंटू 10⁻4 मीटर आला. बरोबर, जो पी इज इक्वल टू काय सांगितलं मी, लॅमडा, सॉरी पार्ट डिफरन्स अपॉन वेवलेंथ करायचंय. हा आला 15 इंटू 10⁻4 अपॉन 5,000 म्हणजे 5 इंटू 10⁻3 एमस्ट्रॉम म्हणजे 10⁻10 केलं, सो 15 इंटू 10⁻4 अपॉन 5 इंटू 10⁻7. 15 इंटू 10⁻4 इंटू 10⁻7 अपॉन 5 केलं, तर किती 5, हे
इथे गेला 3 आलं, 3 इंटू 10⁻³ आलं. बरोबर, म्हणजे किती आला? हा 3000 आला. हा इव्हन नंबर आहे म्हणून तुमचा आन्सर आला ब्राईट पॉईंट. ऑल सेट आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन करूया आपण. हा, पुढचा क्वेश्चन आहे फ्रिंज विड्थ वाला क्वेश्चन आहे. एक मिनिट, हा क्वेश्चन पूर्ण नाही आला. आता फ्रिंज विड्थच्या क्वेश्चन मध्ये हा थोडासा वेगळा जाईल का? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची कन्सेप्ट आहे. ओके, ह्याला थोडासा वेगळा नंतर घेऊया. एक मिनिट मला सांगा, 2 फ्रिंज विड्थ आहे ना? हा, जरा हा वाला घेऊया, आपण तिकडे घेऊया. हा, त्यांनी काय सांगितलं बघा, इन यंग्स एक्सपेरिमेंट bands were produced. हा जो कॅपिटल दिले बघा, द बँड्स वेअर प्रोड्यूस ऑन अ स्क्रीन प्लेस ॲट 150 सेंटीमीटर फ्रॉम दी 2 स्लिट. म्हणजे तुमचा जो कॅपिटल डी दिलाय तो झाला 150 सेंटीमीटर दिलेला आहे. त्या दोघांमध्ये डिस्टन्स त्यांनी 0.15 mm दिलेला आहे. तो जो स्मॉल डी असतो हा 0.15 आहे, mm आहे. त्यांनी जो वेवलेंथ दिली, ती जी वेवलेंथ आहे ती 6500 एमस्ट्रॉम दिलेली. ओके, फ्रिंज विथचा फॉर्म्युला काय? लॅमडा डी अपॉन स्मॉल डी, हा फंडामेंटल फॉर्म्युला आहे. मग त्यात जर तुमचा ब्राईट बनला तर एन येतो, जर डार्क पॉईंट असेल 2n+1 डिवाइड बाय 2 येतो. हा तुमचा फंडामेंटल फॉर्म्युला. तर तुम्ही बघा त्याने डायरेक्ट सगळं दिलेलं आहे तुम्हाला. आता जो लॅमडा दिलेला आहे हा लॅमडा आपण कन्वर्ट करूया, 6500 इंटू 10⁻⁻10 एमस्ट्रॉम मध्ये कन्वर्ट केलं. कॅपिटल डी जो आहे, कॅपिटल डी हा डिस्टन्स बिटवीन दी स्क्रीन आणि हे, जे तुम्हाला हे दाखवायचा प्रयत्न केला. बघा, आता त्यांनी जर क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, त्यांनी दोन स्लिट मधलं ते डिस्टन्स ते स्मॉल डी घेतलंय म्हणून ते आपण स्मॉल डी घेतलेला आहे. बरोबर, नंतर त्यांनी स्क्रीन आणि ह्या स्लिट आणि त्या स्क्रीन मधलं डिस्टन्स त्यांनी आपल्याला 150 सेंटीमीटर दिलं म्हणून मी त्याला डी टाकलेलं आहे, कॅपिटल डी टाकलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं असं म्हणणं, ही जी फ्रिंज विड्थ बनते ती कितीची बनते. तर ह्या केसमध्ये मी काय करतोय, ह्याला बरं, आता कॅपिटल डी ची व्हॅल्यू किती? 150 सेंटीमीटर. सो 150 इंटू 10⁻² केलं. बरं, मी ह्याला कन्वर्ट करून घे, 150 इंटू 10⁻². आता हा 15 mm आहे बघा, 0.15 mm चं पहिलं सेंटीमीटर करूया. mm चे सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी 10⁻1 ने मल्टिप्लाय करायला लागतो. त्या सेंटीमीटरच्या मीटर मध्ये करण्यासाठी परत 10⁻2 ने करायला लागतो, -2 ने. तर बेसिकली तुम्हाला 10⁻³ ने मल्टिप्लाय करायला लागेल. 10⁻³ आलं. सगळ्यांना पटलं? आता आपण काय करूया, ह्या 0.15 आहे बघा, हा 15 काढण्यासाठी, इथलं डिजिट काढण्यासाठी ह्याला परत -2 ने मल्टिप्लाय करू. सो 15 इंटू 10⁻5 आलं. हे पटलं का? आता आपण तेच करतोय, म्हणजे किती आलं? 15 इंटू 10⁻5 झालं. आता तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करायचं बघा, 6500 आहे ना, त्याला आपण असं करू, 65 इंटू 10⁻² इंटू 10⁻10. हा जर 150 आहे ना, त्याला परत आपण असं करूया, 15 इंटू 10⁻10
into 10⁻⁻1 into 10⁻⁻2 अपॉन 15 into 10⁻⁻5 वरती गेला 10⁻5 होऊन जाईल. सो इंटू 10⁻5 होऊन जाईल. बरोबर. आता आपण सगळे नंबर एका साईडला 65 into 15 इंटू हे सगळे पॉवरवाले एका साईडला आणू बघा. सो 10⁻⁻, बघा आता 10⁻10 10⁻2 10⁻12 आले. ओके 10⁻1 आणि 10⁻5 10⁻6 आले अपॉन 15. ह्या 15 ला हा 15 गेला ते किती आले 65 into 10⁻6. हा तुमची झाली फ्रिंज विड्थ झाली मीटर. सगळ्यांना पटलं का? हे काय केलं मी? ऑल सेट आहे. मायनसचं साइन होतं म्हणून मायनस साइन केलंय. ऑल सेट आहे. आता सेम क्वेश्चन आपल्याला असाच करायचा आहे. मे बी तुम्हाला हा क्वेश्चन दिलेला असेल. ठीक आहे. सेम क्वेश्चन टाइप आहे बघा. त्याची वेवलेंथ किती दिलेली आहे 6500 दिलेली. एंगस्ट्रॉम आहे तिथे आपण कन्वर्ट करूया 6500 into 10⁻10 each replace by wavelength of source 5000. दुसरी वेवलेंथ आहे ती 5500 ची एंगस्ट्रॉमची आहे. ओके आणि ह्यांचं डिस्टन्स किती 5500 into 10⁻10. Calculate the change in fringe width if screen at a distance of capital M. बघा हा जो कॅपिटल डी आहे हा 1 मीटर वरती आणि जी स्मॉल डी आहे त्या स्लिट मध्ये जे डिस्टन्स आहे तो आहे 1 mm आहे. हे खूप महत्वाचं आहे. 1 mm म्हणजे किती 10⁻³ मीटर. बरोबर. हा 10⁻10 मीटर आला. हा 10⁻10 आला. बरोबर. तुम्हाला दोन बीटा काढायच्यात म्हणजे कुठला पहिला बी काढायचा आहे तो असं लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. त्यावेळेस तुम्हाला हा वाला कॅल्क्युलेशन घ्यायचा आहे जो असणार आहे 6500 into 10⁻10 into डी. डी किती आहे 1 आहे अपॉन 10⁻³ स्मॉल डी म्हणून. हा बीटा 1 आला. आता मी बीटा 2 काढतो म्हणजे दुसरा वाला हा वाला वेवलेंथ घेऊन करायचा आहे. तो असणार मला 5500 into 10⁻10 into डी कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी किती 10⁻10 3. त्यांनी काय सांगितलं बघा कॅल्क्युलेट चेंज इन फ्रिंज विड्थ म्हणजे ह्या आणि ह्यामध्ये डिफरन्स काढायचा म्हणून मी मायनस करणार आहे. सो आता मी मायनस करतो ह्यांना. बीटा काय करता येईल बीटा 1 मायनस बीटा 2 करूया म्हणजे असेल 6500 into 10⁻10 अपॉन 10⁻³ मायनस 5500 10⁻10 अपॉन 10⁻³ हा मायनस वरती गेला प्लस म्हणजे 6500 10⁻10 into 10⁻³ करा मायनस 5500 10⁻10 into 10⁻³ करा तर काय येईल 6500 into 10⁻⁻7 आला मायनस 5500 into 10⁻⁻7 आला. आता तुम्हाला काय करायचंय आता तुम्हाला फक्त सबस्ट्रॅक्शन करायचं. कसं करायचं 10⁻⁻7 कॉमन काढतो मग काय येईल 6500 मायनस 5500 किती येणार आहे 1000 येणार आहे म्हणजे 10⁻⁻7 इंटू 1000 आला म्हणजे 10 म्हणजे 10⁻³ आलं. आता हे किती 10⁻⁻4 जे पण येईल ते मीटर मध्ये येईल. झालं आन्सर. सगळ्यांना पटलं काय? हे 2 मार्काचा क्वेश्चन होता ना. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे क्वेश्चन नंबर 7 आहे. हा थोड्या वेळाने घेऊया थोडासा अवघड आहे. मी तुम्हाला हा थोडा वेगळ्या वेळाने सांगावं लागेल. ठीक आहे बट ठीक आहे याला आपण घेऊया. बघा आता ह्याच्यासाठी कसं करायचं तुम्हाला एकच मिनिट. ह्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघता हा क्वेश्चन तो क्वेश्चन ऑलमोस्ट सेमच आहे मगाचा आणि आताचा क्वेश्चन. तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो काय केलेलं आहे. एक फ्रेम आहे त्याचा फ्रिंज विड्थ आहे त्याला एअर मेटल. आपण क्वेश्चन वाचतो बघा इन यंग्स एक्सपेरिमेंट द सेपरेशन बिटवीन टू स्लिट. क्वेश्चन मी पहिला गिवन डिटेल येतो.
In Young's experiment, the separation between two slits is 3 mm. So D will be 3 mm. So 3 mm म्हणजे काय 3 into 10 raised to minus 3 आला. Okay. The distance between slit and the screen is capital M. Sorry, capital D will be 1 meter. सगळ्यांना मान्य? If the wavelength of light is used, जी लाईट यूज केलेली ती आहे 6000 angstromची. 6000 angstrom 10 raised to minus 10 ची. Calculate the fringe width. What will be change in the fringe width if the entire apparatus is immersed in a liquid of refractive index of 4/3? बरं, आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय असतो? आपला रिफ्रॅक्टिव्ह नॉर्मल फॉर्म्युला असतो. आपण जे पण करतो ते व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर करतो अपॉन व्हेलॉसिटी इन वॉटर करतो किंवा ते मीडियम करतो. बरोबर आहे. आता इथं सेम कन्सेप्ट अप्लाय करायचे. व्हेलॉसिटी ह्या केसमध्ये फ्रिंज विथ इन बघा काय इन एअर अपॉन फ्रिंज विथ इन मीडियम. बट टेम्पररी मी काय करतो जो एअरचा असतो फ्रिंज विथ त्याला मी असं लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी लिहितो. ओके. दुसरा काय करतो मी जो बी डॅश आहे त्याला मी लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी की जो मला काढायचा बघा त्याने काय कॅल्क्युलेट फ्रिंज विथ व्हॉट विल बी चेंज इन दी फ्रिंज विथ आपला चेंज इन फ्रिंज विथ काढायचं म्हणून आपल्याला दुसरा बी डॅश काढायचा. सो मी पहिला बी डॅश काढतो. पहिला बी डॅश कसा येईल नॉर्मल वाला लॅम्बडा त्याने दिले 6000 इंटू 10 रेस टू मायनस 10 दिलेला आहे अपॉन इंटू डी 1 दिलेला आहे अपॉन 3 इंटू 10 रेस टू मायनस 3. सो पहिला आपण हा काढून घेऊया. ह्याची व्हॅल्यू किती बघा 3 1 जा 3 3 2 जा म्हणजे हा 2000 आला. बरोबर. आता 2 इंटू 10 रेस टू 3 इंटू 10 रेस टू मायनस 10 अपॉन 10 रेस टू मायनस 3 त्याचं कॅल्क्युलेशन करूया. 2 इंटू हा मायनस वरती गेला प्लस होईल म्हणजे 10 रेस टू 3 इंटू 10 रेस टू 3 इंटू 10 रेस टू मायनस 10 तर काय 2 इंटू 10 रेस टू 6 आलं. हा म्हणजे 10 रेस टू मायनस 4 आला. हा तुमचा एअर मधला आला. हा कुठला आला एअर मधला आला म्हणजे हा वाला आला. हा जो ह्याची व्हॅल्यू काय त्यांनी 4/3 दिलेली. ह्याची व्हॅल्यू मला भेटली 2 इंटू 10 रेस टू मायनस 4 भेटली आणि मला हा याची व्हॅल्यू काढायची त्या मीडियम मधली बरोबर ना. मग ही व्हॅल्यू मला मिळाल्यानंतर चेंज काढायचं मग त्यांचा डिफरन्स करायचा आहे. सो बी विल बी 2 इंटू 10 रेस टू मायनस 4. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया तुमच्यासाठी. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 4b इक्वल टू 3 इंटू 2 इंटू 10 रेस टू मायनस 4. सो बी इक्वल टू 3 इंटू 2 इंटू 10 रेस टू मायनस 4 अपॉन 4. 3 4 2 1 जा 1 2 2 जा 4 ह्याला मी डिवाइड केलं 1.5 सो 1.5 इंटू 10 रेस टू मायनस 4 हा तुमचा बी आला. सगळ्यांना पटलं. आता त्यांनी चेंज विचारलेला आहे. ह्या दोघांमध्ये चेंज काय दिसतोय 2 इंटू 10 रेस टू आता मला तो डिफरन्स काढायचा आहे राईट मला चेंज काढायचा आहे. सो माझा नवीन जो आलेला आहे तो नवीनचा जो आहे तो हा आहे बरोबर. मला चेंज काढायचा आहे हा जुना वाला आहे तर चेंज कसा काढतील ह्याला मी B1 म्हणतो ह्याला मी B2 म्हणतो. सो B1 मायनस B2 2 इंटू 10 रेस टू मायनस 4 मायनस 1.5 इंटू 10 रेस टू मायनस 4. सो मी 10 रेस टू मायनस 4 कॉमन काढतो. सो 2 मायनस 1.5 सो काय असेल 10 रेस टू मायनस 4 इंटू 0.5 आलं राईट. तुम्ही ह्याला कन्वर्ट करू शकता 5 इंटू 10 रेस टू मायनस 5 मीटर झालं. हे तुमच्या आन्सर आलं. सगळ्यांना पटलं का आता हे कोणाला डाऊट आहे केसमध्ये ठीक आहे. आता आगे बढ़ते आपण आता फ्रिंज विच रिलेटेडचे क्वेश्चन घेतले राईट. आता आपण थोडेसे वेव्ह नंबरचे क्वेश्चन कन्सेप्ट घेऊया. वेव्ह नंबर एक सोपा असतो बेसिकली. ओके. आता वेव्ह नंबर मध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगतो. बघा वेव्ह नंबर मध्ये कसं असतं वेव्ह नंबरचा मी फॉर्म्युला दिला. वेव्ह नंबर हा जो असतो ना दॅट इज रेसिप्रोकल ऑफ 1 बाय लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. यांच्या वेव्हलेंथचा रेसिप्रोकल असतो. ठीक आहे. तर आपण काय करूया त्यांनी काय क्वेश्चन दिलाय बघा. Number of waves in 6 centimeter of vacuum is same as number of wave in x centimeter of medium. Refractive index of the medium is 3/2 दिलेलं आहे राईट. म्हणजे यांनी काय म्हणायचंय बघा त्यांनी नंबर ऑफ वेव्ह सेम सांगितलेला म्हणजे एक मीडियम घ्या बरोबर. हा मीडियम 1 आहे आणि हा मीडियम 2 आहे.
ह्याच्यामध्ये नंबर ऑफ वेव्स समथिंग असतील, नंबर ऑफ वेव्स त्याला मी N1 मानतो, आणि ह्यातल्या जे नंबर ऑफ वेव्स आहे त्याला N2 मानतो. त्यांनी काय म्हटलंय बघा, द नंबर ऑफ वेव्ह इन 6 सेंटीमीटर ऑफ व्हॅक्युम इज सेम ॲज, म्हणजे मला काय म्हणायचं त्यांना N1 इक्वल टू N2 म्हणायचं आहे. बरोबर आहे. आता N म्हणजे काय असतं बेसिकली, नंबर ऑफ वेव्स आहे बेसिकली, राईट. ह्याचा फॉर्म्युला बघा, ह्याचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू एक मिनिट, ह्याला कसं करता येईल मला, डिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नुसार करायला गेलं तर वेव्हलेंथ, ओके असं करूयात, एक मिनिट होल्ड करा. बरं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा व्हेलॉसिटी बघा, म्हणजे मला लॉजिक येईल, व्हेलॉसिटी इन एअर असतो टू व्हेलॉसिटी इन मीडियम असतं, मीडियम असतं. बरं, व्हीच आणि लॅम्बडाचं काय प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हे मान्य सगळ्यांना. पण लॅम्बडा आणि वेव्ह नंबर काय एकमेकांचे दुश्मन आहेत, बरोबर. तर मी काय करतो आता ह्या केसमध्ये काय तुमचं बघा, वेव्ह नंबर इन मीडियम येईल अपॉन वेव्ह नंबर इन एअर येईल. हे पटलं का सगळ्यांना? ओके, आता म्हणून मी ह्या ठिकाणी तो फॉर्म्युला टाकणार आहे बेसिकली. तो हा आला 3/4 आलेला. ओके, आता वेव्ह नंबर काढण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट हा सेंटीमीटरचा फॉर्म्युला बघावा लागेल. हा 3/4 जो त्यांनी दिलेला आहे त्या ठिकाणी, एक मिनिट मी करायला चुकलोय, आय थिंक, एक मिनिट. नाही, एक मिनिट, 3/2 यायला पाहिजे, बरोबर आहे. आणि वेव्ह नंबर इन मीडियम, तुला किती वेळा सांगितलं तुला सांग. अरे इथे रेकॉर्डिंग होते, ठीक आहे. हा 3/2 आला आणि इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आला. मला काय करता येईल, वेव्ह नंबर ऑफ वेव्ह इन 6 सेंटीमीटर व्हॅक्युम, म्हणजे इथे व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स जर कॅल्क्युलेट केलं, डिस्टन्स इन 6 सेंटीमीटर येईल. ठीक आहे, एक मिनिट, ह्याला वेगळं निघूया, एक मिनिट होल्ड करूया, ह्याला असं करता येईल का. ओके, जो N1 चा जो फॉर्म्युला आहे तो येईल तुमचा n इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन लॅम्बडा असतो, डिस्टन्स अपॉन वेव्हलेंथ असतो. तर ह्या केसमध्ये N1 चा फॉर्म्युला काय येईल, 6 सेंटीमीटर येईल आणि हा व्हॅक्युम वाला येईल. आणि जो N2 जो आहे त्याचं त्याने x दिलेलं आहे डिस्टन्स, आणि ह्याचा लॅम्बडा काढावा लागेल, वेव्हलेंथ काढावा लागेल, वेव्हलेंथ इन मीडियम दिलेला आहे, बरोबर. आता आपल्याला काय करायचं बघा, जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा जो फॉर्म्युला, आता मी ह्याला असं लिहितो. आता व्हॅक्युमचा फॉर्म्युला काय येईल बघा, त्यांनी N1 इक्वल टू N2 दिलेलं आहे, दोघांची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे काय आलं बघा, 6 अपॉन लॅम्बडा जो आहे तो व्हॅक्युम मधला इज इक्वल टू x अपॉन लॅम्बडा इन मीडियम, बरोबर आहे. आता मी ह्याला थोडस ऍडजस्टमेंट करतो. सिक्स अपॉन एक्स इक्वल टू लॅम्बडा व्हॅक्युम अपॉन लॅम्बडा मीडियम करतो. बरं, तुम्ही आता मी तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला सांगितलं काय असतो, व्हेलॉसिटी इन एअर अपॉन व्हेलॉसिटी इन मीडियम. तसंच वेव्हलेंथ इन एअर म्हणजे व्हॅक्युम अपॉन वेव्हलेंथ इन मीडियम येईल. आलं की नाही, ह्याच्या ठिकाणी मी काय टाकणार आता, ह्याच्या ठिकाणी मी यू टाकणार. तर 6 अपॉन एक्स इज इक्वल टू, आपल्याला त्यांनी काय दिली व्हॅल्यू, 3/4 दिलेली. झालं, मग तुम्हाला फक्त एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सगळ्यांना पटलं काय हे? त्यांनी बघा, त्यांनी सांगितलं नंबर ऑफ वेव्ह सेम आहेत, सो N1 इक्वल टू N2 आला. नंबर ऑफ वेव्हचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन वेव्हलेंथ. सो डिस्टन्स अपॉन वेव्हलेंथ हे ठेवलं, आणि ह्याचं डिस्टन्स त्यांनी x दिलं होतं, सो x अपॉन वेव्हलेंथ झालं. तर मी ह्यांना फक्त ऍडजस्टमेंट केली, हा वेव्हलेंथ व्हॅक्युमला इकडे आणला आणि हा x इकडे आणला. पण मला माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला होता, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय, वेव्हलेंथ इन व्हॅक्युम डिवाइडेड बाय वेव्हलेंथ इन मीडियम. ह्याची व्हॅल्यू त्यांनी न कळतपणे त्यांनी तुम्हाला 3/4 दिलेली, तुम्हाला फक्त x काढायचा होता. ऑल सेट आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे का तशा लेवलचा? ओके, पुढचा क्वेश्चन करा 26 वाला.
ठीक आहे. 26 वाला क्वेश्चन बघूया आपण. ओके, त्यांनी काय म्हटले बघा, डिटरमाइन द चेंज इन वेवलेंथ ऑफ लाइट ड्यूरिंग पासेज फ्रॉम एअर टू ग्लास दिले. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास त्यांनी काय दिलं विथ रिस्पेक्ट टू एअर इज 51.5. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर, म्हणून इथं एअर लिहायचं, इथं ग्लास द्यायचा, तो आला 1.5 आला. फ्रिक्वेन्सी किती दिली त्यांनी, फ्रिक्वेन्सी म्हणजे ह्या केस मध्ये त्यांनी एन म्हणतो ऍक्च्युली, आणि त्यांनी दिलेला 3.5 इंटू 10⁻14 दिलेला. फाइंड दी वेव्ह नंबर्स इन ऑफ लाईट इन ग्लास बोललेले. ओके, आपल्याला वेव्ह नंबर काढायचा आहे, म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला लॅम्बडा जी काढावं लागेल. लॅम्बडा जी काढल्यानंतर तुम्हाला वेव्ह नंबर काढता येईल. तर लॅम्बडा जी कसं काढता येईल? ओके, आता आपल्याकडे v इक्वल टू एन लॅम्बडाचा फॉर्म्युला आहे. ओके, आपण कसं करता येईल, वेलोसिटी ऑफ लाईट इन एअर दिलेली आहे. ओके, u इज इक्वल टू वेलोसिटी इन एअर, बघा इन एअर अपॉन वेलोसिटी इन मीडियम म्हणू किंवा ग्लास म्हणूया, चला ह्याला ग्लास म्हणूया. वेलोसिटी इन ह्याची व्हॅल्यू किती त्यांनी दिलेली, ही त्यांनी दिली 1.5 दिलेली. वेलोसिटी ऑफ लाईट इन एअर किती दिलं त्याने, 3 इंटू 10⁻8 दिलेला आहे. वेलोसिटी इन ग्लास काढता येईल का आपल्याला? सो वेलोसिटी इन ग्लास इक्वल टू 3 इंटू 10⁻8 अपॉन 1.5. ह्याला जर मी केलं तर काय आलं, 2 इंटू 10⁻8 आला मीटर पर सेकंद आला. सगळ्यांना मान्य? आता वेलोसिटी ऑफ ग्लासचा फॉर्म्युला काय होईल? वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो? v इक्वल टू एन लॅम्बडा येईल. जर मी ग्लास मधली वेलोसिटी लिहित असेल तर मला ग्लास मधले वेव्ह भेटून जाईल. वेलोसिटी ग्लास किती आहे, 2 इंटू 10⁻8 आहे. फ्रिक्वेन्सी तर त्यांनी दिलेली आहे 3.5 इंटू 10⁻14, आणि इथं मी लॅम्बडा जी लिहितो. झालं, 2 इंटू 10⁻8 अपॉन 3.5 इंटू 10⁻14 इक्वल टू लॅम्बडा जी. झालं. आता मग मी पॉईंट काढायचा प्रयत्न करतो. बघा, आता हा 10 ह्याला पहिला आपण हे नीट करा, 2 इंटू 10⁻8. इथला पॉईंट करण्यासाठी इथे एक झिरो मी ऍड करतो, सॉरी इथला एक झिरो कमी करतो, म्हणजे आलं 35 इंटू 35 पेक्षा आपण असं करूया, सेम वे कॉपी पेस्ट करूया. इथं इथला पॉईंट करण्यासाठी वरती एक झिरो ऍड करतो. बेस्ट वे असं पडेल, 10⁻14 आलं. आता हे दोन्ही पण टेबल मध्ये 5 4 जा 5 7 जा, आणि ह्या केले की लॅम्बडा जी आला बेसिकली. तो तुमचा आन्सर काय येईल? ह्याला मी थोडं कंटिन्यू खाली करतो. बरं, आपण ह्याला कंटिन्यू इथं करूया. 4/7 कंटिन्यू खाली करूया. आपण जिथं 4 इंटू 10⁻8 अपॉन 7 इंटू 10⁻14 इक्वल टू लॅम्बडा जी होता. तर ह्यांचं कॅल्क्युलेशन करा. 4 इंटू 10⁻8 इंटू 10⁻14 अपॉन 7 लॅम्बडा जी. कॅल्क्युलेशन करा, जे आन्सर आहे ते तुमचा आन्सर येईल. सगळ्यांना पटलं का? ठीक आहे, चला आता पुढचा क्वेश्चन कुठला होता, आपण हा घेतला, वेव्ह नंबरचे क्वेश्चन घेतले मी. ठीक आहे, तिसरा पार्ट झाला, दुसरा पार्ट झाला, चौथा पार्ट करूया. हा डिफरन्स इन वेलोसिटी, हा पण एक सोपा क्वेश्चन आहे ऍक्च्युली. ओके, त्यांनी काय दिले बघा, इफ द डिफरन्स इन वेलोसिटी ऑफ लाईट इन ग्लास अँड वॉटर इज 0.25 इंटू 10⁸8 मीटर पर सेकंड, फाइंड द वेलोसिटी ऑफ लाईट इन ग्लास विचारले. ओके, बर, सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी कोणाचा डिफरन्स लाईटचा आणि ग्लासचा दिलेला आहे. ओके, ग्लास आणि वॉटरचा दिलाय. मी असं लिहितो VG मायनस VW. ऍक्च्युली वॉटर मध्ये थोडे जास्त असते, मायनस VG. त्याने किती दिले, 0.25 इंटू 10⁸8. ओके, ह्याला मी थोडं ऍडजस्टमेंट करतो, 25 इंटू 10⁶ करू का, बरं पडेल. पॉईंट काढून टाकला, बरोबर. इकडे मल्टिप्लाय 100 केलं, हे निघालं. ओके, आता वेलोसिटी ऑफ वॉटर, आता काय येईल, U इज इक्वल टू, बघा वेलोसिटी इथं मी झिरो म्हणजे एअर समजा, आणि वेलोसिटी इन वॉटर असं करूया. ह्याची व्हॅल्यू त्यांनी काय दिली आपल्याला, ह्याची व्हॅल्यू त्यांनी 3/2 दिलेली आहे, V0 अपॉन VW. तर VW चं काय येईल,
आता VW म्हणजे काय विचार करा. VW इज इक्वल टू V0 अपॉन 3/2 म्हणजेच काय 2/3 V0. हे सगळ्यांना मान्य आहे का सांगा. पटलं सगळ्यांना. मी काय केलं, U जो होता तो 3/2 होता, ह्याला मी खाली आणलं. तर तुम्हाला हे नसेल कळालं तर ह्याला मी दुसऱ्या वेळेने करतो, मल्टिप्लाय करतो बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 इंटू VW इक्वल टू 2 इंटू V0. सो VW ची व्हॅल्यू किती आली, 2/3 V0 आली. बरोबर. सेम वेने मी आता ह्याला ट्राय करतो. U इज इक्वल टू वेलॉसिटी इन एअर अपॉन वेलॉसिटी इन ग्लास VG करतो. ह्याची व्हॅल्यू किती त्यांनी, ग्लासची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, ऍक्च्युली मी थोडं चुकलो. ही 3/2 जी दिली ती ग्लासची दिली ना, तर इथे मला ते नेमिंग चेंज करायचंय. ठीक आहे, इथं मी जी लिहितो, इथे मी जी लिहितो, इथे मी जी लिहितो. सगळ्यांना पटलं. आता आपल्याला वॉटर बद्दल बोललेत, आपण वॉटरचं लिहूया. UW इज इक्वल टू V0 अपॉन VW. UW ची व्हॅल्यू त्यांनी काय दिली, 4/3 दिलेली. V0 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. VW तसं लिहितो. आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 4 इंटू VW इक्वल टू 3 इंटू V0. सो VW ची व्हॅल्यू किती आली, 3V0 अपॉन 4 आलं. बरोबर. आता तुम्हाला फक्त काय करायचे, ह्या व्हॅल्यू इथे टाकायच्या. VW च्या ठिकाणी VW टाकूया. आलं तुमचं हे उत्तर पॉझिटिव्ह यायला पाहिजे. VW ची व्हॅल्यू आली 3/3 V0 अपॉन 4 मायनस 2/3 V0 इक्वल टू 25 इंटू 10⁶. हे मान्य सगळ्यांना. आता तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायचे. LCM 12 आला, 9 V0 मायनस 8 V0 इक्वल टू 25 इंटू 10⁶ आला. तर किती आलं तुमचं बेसिकली, V0 अपॉन 12 इंटू 25 इंटू 10⁶. तर V0 विल बी 25 इंटू 12 इंटू 10⁶. किती 250 आणि हे 12 करा म्हणजे 300 आलं. 300 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. हा व्हेलॉसिटी इन एअर आला. त्यांनी कोणाबद्दल व्हेलॉसिटी काढायला लावलाय, बघा, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास काढायचं होतं. आता ग्लास काढायचा अजून एक फॉर्म्युला राहील आपल्याला. आपण ग्लास मधला काढायचं तर ही V0 ची व्हॅल्यू टाका बघा. सो VG इक्वल टू 2/3 इंटू 300 इंटू 10⁶. किती आलं हे, 100 आलं. बरोबर ना. म्हणजे किती आले, 2 इंटू 10⁶. हे पॉवर आहे म्हणजे ह्याला असं लिहितो, 10⁻² लिहितो. पॉवर पॉझिटिव्ह होईल, मग 10⁸ आलं. सो व्हेलॉसिटी इन ग्लास किती आले, 2 इंटू 10⁸ आलं. हे पटलं सगळ्यांना, ऑल सेट आहे. चलो फिर नेक्स्ट क्वेश्चन करूया, त्याच पॅटर्नचा आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. If the difference in velocity of light in glass is 2.7, water minus VG equal to 2.7 into 10⁻⁷ आला. ह्याला मी असं लिहितो 27 into 10⁶. ओके. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर बोलले ते फक्त, सो सोपं आहे. ग्लास बदल त्यांनी काय दिलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, ग्लासचं दिलंय म्हणून V0 अपॉन VG. ह्याची व्हॅल्यू त्यांनी 1.5 दिलेली. V0 ची व्हॅल्यू मला काढायची, VG. तर VG ची व्हॅल्यू किती येईल, V0 अपॉन 1.5. मान्य का तुमच्यासाठी, मी ते डिवाइड बाय 1 करतो आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दाखवतो. बघा 1.5 VG इक्वल टू V0 आला. सो VG ची व्हॅल्यू किती आली, V0 अपॉन 1.5 आला. बरोबर. हा माझा VG आला. आता व्हेलॉसिटी इन वॉटर दिले बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन वॉटर काय दिलंय, 1.33 दिलेलं आहे. इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अपॉन व्हेलॉसिटी इन वॉटर. तर सेम कन्सेप्ट आहे. VW इज इक्वल टू काय, V0 अपॉन 1.33. त्यांनी त्यांचा डिफरन्स त्यांनी एवढा दिलेला आहे. आता तो डिफरन्स टाकायचा प्रयत्न करतो. काय आलं मग, V0 अपॉन 1.33 मायनस V0 अपॉन 1.5 इक्वल टू 27 इंटू 10⁶. 1.5 आहे लक्षात ठेवा. आता ह्यांचं कॅल्क्युलेशन करा, ह्यांचा एलसीएम काढून घेऊ. एलसीएम काढण्यापेक्षा मला असं वाटतं की ह्यांना वरती त्याचे पॉईंट वाढवायला चालू करूया. बघा इथं पॉईंट नंतर किती घर आहेत, 2 आहेत. मी इथं काही नाही म्हणजे 1 आहे, त्याला मी मल्टिप्लाय बाय 100 करतो.
इथं पॉईंट नंतर 1 आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 10 करतो. तो 10/15 V0 इक्वल टू 27 इंटू 10⁻⁶. बरोबर. आता 100 मायनस त्यांचा एलसीएम काढूया. म्हणजे बघा किती आला 1500 V0 मायनस ह्याला करा 1330 V0 आला. बरोबर. अपॉन 133 इंटू 15 इज इक्वल टू 27 इंटू 10⁻⁶. आता ह्यातून मायनस करूया आपण, मग तुम्हाला बरं पडेल. 1500 मायनस 1330 किती आले 170 आला. तो आला 170 V0 इज इक्वल टू 27 इंटू 133 इंटू 15 इंटू 10⁻⁶. आता तुम्हाला फक्त हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 27 इंटू 133 इंटू 15 इंटू 10⁻⁶ अपॉन 170. ठीक आहे. ह्यांचं कॅल्क्युलेशन बघूया आपण काय आहे. बघा 27 इंटू 133 इंटू 15 हा आला डिवाइड मला 170 करायचं डिवाइड बाय 170 किती आला 316 आला समथिंग. तर V0 इक्वल टू 316 इंटू 10⁻⁶ हे तुमचा आन्सर आला. ऑल सेट है, सगळ्यांना पटलं. चलो फिर आगे का क्वेश्चन करते हैं. ठीक आहे. नंतर करायचा डिटरमाइन द चेंज इन वेवलेंथ. हा क्वेश्चन बघा आतापर्यंत 3 वेळा विचारले, 3 ते 4 वेळा असे टाइपचे क्वेश्चन विचारलेले बघा. 4 वेळा विचारले बेसिकली. ठीक आहे. डिटरमाइन द चेंज इन वेवलेंथ ऑफ लाइट पासिंग फ्रॉम एयर टू ग्लास बोललेलं. ओके. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर बोलले. विथ रिस्पेक्ट टू एअर बोलले म्हणून ए इथे लिहायचं तर जी लिहायचा. हा आहे 1.5. त्यांनी फ्रिक्वेन्सी दिली. हा आपण मगाशी केला होता आय थिंक फर्स्ट नंबरचा 4 इंटू 10⁻⁴ राईट. आय थिंक केलं ना हा क्वेश्चन. नाही केलं का. आपण करूया सो डोंट वरी. फ्रिक्वेन्सी दिलेली आणि आपल्याला वेव्ह नंबर काढायचा आहे. वेव्ह नंबर. ठीक आहे. आता व्हेलॉसिटी ह्याचा फॉर्म्युला काय आहे. व्हेलॉसिटी इन एअर आपण व्हेलॉसिटी इन मीडियम येईल म्हणजे ह्या केसमध्ये ग्लास येईल. इथे ग्लास लिहिलं. ह्याची व्हॅल्यू माझी 1.5 आहे. ह्याची व्हॅल्यू किती 3 इंटू 10⁻⁸ त्यांनी जी दिलेली VG करतो. सो VG किती आला 3 इंटू 10⁻⁸ अपॉन 1.5 म्हणजे किती आलं 2 इंटू 10⁻⁸ मीटर पर सेकंड. हा ग्लासचा आला. आता वेव्ह नंबर ग्लास मधला काढायचा आहे. मग VG इज इक्वल टू एन इंटू लॅमडा जी करणार आहे. त्याने VG आता आला 2 इंटू 10⁻⁸ आला. एन ची व्हॅल्यू काढायची. एन ची व्हॅल्यू त्याने दिली 4 इंटू 10⁻⁴ दिलेला आणि लॅमडा जी आला. जो लॅमडा जी येईल तुमचा लॅमडा जी इक्वल टू 2 इंटू 10⁻⁸ अपॉन 4 इंटू 10⁻⁴. जो पण काय तो लॅमडा जी येईल त्याला कॅल्क्युलेशन 10⁻⁻⁶ आला आणि हा आला 1/2 आला. बरोबर 1/2 म्हणजे 0.5 इंटू 10⁻⁻⁶ म्हणजे असं म्हणजे 5 इंटू 10⁻⁷ दिस विल बी लॅमडा जी. आणि वेव्ह नंबर म्हणजे काय असतो. वेव्ह नंबर इज तुम्ही 1 अपॉन लॅमडा तो वेव्ह नंबर असतो. तो 1/5 इंटू 10⁻⁷ हा तुमचा लॅमडा असणार आहे वेव्ह नंबर असणार. आता त्यांचं कॅल्क्युलेशन करू बघा 10⁻⁻7 वरती गेला 10⁻7 अपॉन 5 याला ह्याला कॅल्क्युलेशन 1 7 शून्य द्या 3 4 5 6 7 अपॉन 5 हे कॅल्क्युलेशन करा 5 2 जा आणि किती झिरो आहेत 6 झिरो झालं. हे तुमचं आन्सर आलं. सगळ्यांना पटलं का हे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. बघा ह्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. थोडस काळजी घ्यायला असे क्वेश्चन करायला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिटरमाइन दी आता जस्ट क्वेश्चन केलाय बघा. अरे हा पहिला परत क्वेश्चन झाला पण आता जस्ट केला होता. हा का कॉपी झाला मला कळलंच नाही.
बघा क्वेश्चन बघा, डिटरमाइन द चेंज इन वेवलेंथ फ्रॉम एअर टू ग्लास सांगितलंय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर, विथ रिस्पेक्ट टू ग्लास नाही ना, म्हणजे इथे जी आला, हा आला 1.5 ला. त्याने फ्रिक्वेन्सी, अरे ओके सेम क्वेश्चन आहे बघा, आताच केलं ना, राईट सॉरी, हे दोन्ही क्वेश्चन सेमच ऍक्च्युअली. बघा तुम्ही आता हा वाला पण क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 29 सेम क्वेश्चन आहे, करता येईल तुम्हाला, काहीच वेगळं नाही. क्वेश्चन नंबर 36 पण बघा, सेम आहे, काहीच करायचं नाही, वेगळं काहीच नाहीये, कन्सेप्ट एकच आहे सगळ्यांची. पटलं का? ठीक आहे, मग आजच्या पुरतं आपण अजून बस करूया.